mode. जयोस्तुते
मी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चिंतामण चाफेकर. आत्ता जे जयोस्थिते गीत सादर झालं ते सादर केलं होतं माझ्या ज्येष्ठ भगिनी अनघा देवधर यांनी. त्यांना साथ दिली होती रश्मी रूपदे आणि वीणा कदम यांनी. त्यांना अनेक अनेक धन्यवाद. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोनही दिवशी देशप्रेम हा विषय सर्वात जास्त चर्चेत असतो. त्यात वावगं काही आहे असं अजिबात नाही. पण माझं म्हणणं आहे देशप्रेम हे या 2 दिवसापुरतंच का मर्यादित असावं. मला जेव्हा लोक म्हणतात की तुम्ही लष्करात असल्यामुळे तुमच्यात देशभक्ती आणि देशप्रेम अगदी ठासून भरलं असेल तेव्हा माझं विचारचक्र सुरू होतं. देशप्रेम खरोखरच लष्करापुरतंच मर्यादित आहे का? आत्ताच मी उत्तर देऊ इच्छितो आणि ते उत्तर आहे अजिबात नाही. देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेम वसते. मग ते देशप्रेम लष्कराचेच बांधिलकी आहे असे का बरे? असं करूया, मी तुम्हाला पहिले एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे 2008-9ची, जेव्हा मी एअरफोर्स स्टेशन चंदीगडला कमांडिंग ऑफिसर म्हणून रुजू झालो. हे एअरफोर्स स्टेशन चंदीगड फार महत्त्वाचं असं स्टेशन आहे, कारण उत्तर भागात म्हणजे हिमालयात जी रसद पुरवल्या जाते ते काम या स्टेशनकडे आहे. त्यामुळे या स्टेशनचा दिवस सुरू होतो पहाटे 3 वाजता आणि संपतो रात्री 11 ते 12 वाजता. असो, या अशा स्टेशनात अगदी रनवेच्या जवळच आमचं स्क्वॉड्रन होतं. त्या स्क्वॉड्रनमध्ये साधारण 7:30 ला मी पोचायचो. दरवेळा कमांडिंग ऑफिसर म्हणून मी जेव्हा जेव्हा ऑफिसच्या समोर यायचो तेव्हा मला एक व्यक्ती, अगदी यंग व्यक्ती, जो कोई माझ्या स्क्वॉड्रनमध्ये सफाईवाला होता, तो सफाई करताना दिसायचा. आणि तो इतकं मन लावून हे काम करायचा की मी त्याच्याकडे कित्येक वेळ पाहत असायचो. आणि काम झाल्यावर, सफाई झाल्यावर तो थोडा दूर जाऊन त्यांनी केलेलं काम निरीक्षण करून पाहायचा. या निरीक्षणाची काय आवश्यकता आहे मला कधीच कळलं नाही. 1-2दा मी त्याला हाक मारून बोलवण्याचा विचारही केला, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. असे 2-3 दिवस निघून गेले. एक दिवस शेवटी मी माझ्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याला विचारलं की त्या मुलाला बोलवणार. जेव्हा त्या मुलाला बोलवून आणण्यात आलं तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचं फार आश्चर्य वाटेल. तो मुलगा म्हणजे मूक आणि बधीर असा मुलगा होता, परंतु त्याच्या काम इतकं उत्तम होतं की त्यामुळे मी फारच इम्प्रेस झालो होतो. त्यामुळे मी त्याच्या भावाला बोलवलं, जो की त्याची साइन लँग्वेज जाणत होता. त्याच्या भावाकरवी मी त्याला विचारलं की साफसफाई झाल्यावर तू असं निरीक्षण का करतो? तर त्याचं म्हणणं असं होतं की कोणतंही काम हे व्यवस्थितपणे केलं तरच त्याला आवडतं. त्यांनी पुढे हेही नमूद केलं की मी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसाठी काम करतो याचा मला अतिशय अभिमान आहे. माझं देशप्रेम मी माझ्या कामातून व्यक्त करतो. पाहिलं खरोखर देशप्रेमी की नाही? तर माझं म्हणणं हे आहे की अगदी सामान्य नागरिक सुद्धा देशप्रेम बाळगतोच. तर प्रथम या विषयावर पुढे जाण्याच्या पूर्वी आपण काय करू की पॅट्रिऑटिक किंवा पॅट्रिऑटिझम या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. पॅट्रिऑटिक हा शब्द ग्रीक पॅटर पासून आलेला आहे. त्याचा अर्थ वडील. या पॅटर पासून पॅट्रिस हा शब्द आला आहे, म्हणजे तुमचे मूळ राहण्याचे ठिकाण, आणि त्याच्यापासून पॅट्रिऑटिझम निघतं. आपलं मराठीत कसं अगदी सोपं आणि सरळ सुटसुटीत देशप्रेम. त्यांना सुद्धा पॅट्रिऑटिझम मधून हेच दर्शवायचं आहे, युअर लव्ह फॉर युअर कंट्री. पण मराठीत ते अतिशय सुटसुटीत आहे. देशभक्ती, देशाभिमान
हा एक समर्पणाचाच विचार आहे. आणि देशाबरोबर जुळण्याचाही हा एक विचार होऊ शकतो. अर्थातच हे प्रेम, हे जुळणे बाकी देशबांधवांबरोबर सुद्धा आहे. एकंदर अनेक विचारांचे मिश्रण म्हणजे देशप्रेम असू शकते. सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक असे हे सर्व एकत्र विचार येऊ शकतात. देशभक्ती आणि आत्ताच मला आठवलं म्हणून सांगतो की राष्ट्रवाद या दोन गोष्टी कारणे त्यात फरक आहे की नाही याची बरीच चर्चा चाललेली असते आणि कोणता शब्द योग्य आहे याचीही चर्चा चाललेली असते. हे याच्यासाठी की यातील फरक फारच अस्पष्ट आहे. या दोन्ही शब्दांचा प्रयोग आपण अदलून बदलून करत असतो. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवाद म्हणजे आपल्या पूर्वजांशी आपला संबंध, कनेक्शन विथ द रेस. ते नैसर्गिकही असू शकतं किंवा शारीरिकही असू शकतं. पण देशप्रेम किंवा देशभक्ती हे आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव करून देणारे असते. जोपर्यंत आपण दुसऱ्यावर रोष न दाखवता आपले देशप्रेम आपल्याजवळ ठेवतो किंवा सिद्ध करतो तोपर्यंत ते देशप्रेमच राहतं. पण जेव्हा दुसऱ्यावरील रोष त्यात दिसून येतो तेव्हा किंचितच ते राष्ट्रवादाकडे झुकतं. भारतीय संस्कृतीत दुसऱ्यांचा रोष करणे तर मुळीच नाही आहे. त्यामुळेच आपल्यासाठी राष्ट्रवाद व देशप्रेम यात काही फरक आहे असं मला बिलकुल वाटत नाही. कारण शेवटी दोन्हीतही देशप्रेम अभिप्रेत आहेतच. ज्या मूल्यावर ते आधारित आहे म्हणजे राष्ट्रवाद आणि देशप्रेम त्यात थोडा थोडा फरक आहे. देशभक्ती, स्वातंत्र्य, समानता यावर देशप्रेम आधारित आहे. आपले लोक व आपला देश मुळातच चांगला आहे असे समजून आपण त्या देशावर प्रेम करतो. राष्ट्रवादात थोडासा फरक आहे. त्यात थोडा कंपॅरिझन अभिप्रेत आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यात दुसऱ्यांबद्दल थोडा अविश्वास किंवा डिसअप्रुव्हल डोकावतं असंही बऱ्याच लोकांना वाटेल. थोडक्यात म्हणजे काय तर राष्ट्रवाद हे ग्लोबलायझेशनच्या अगदी अपोजिट आहे असंही म्हणता येईल. पण ग्लोबलायझेशनला किती लोक तयार आहेत? मग हा देशप्रेम आणि राष्ट्रवाद यातील वाद आपण इथेच संपवूया. संपवला नाही तरी अल्पविराम देऊया असं मी म्हणेन. देशभक्ती, देशप्रेम, शिस्त, सचोटी, प्रामाणिकपणा हे सर्व लष्कराचा वारसा आहे असे सर्वसामान्य नागरिक समजतात. आणि ही जबाबदारी लष्करावर त्यांनी जवळजवळ लादून दिली आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. अर्थातच सर्वच हे करत नाहीत, पण काही लोकांचा असा समज आहे. हे बरोबर आहे का? हा सर्वात मूलभूत असा प्रश्न आहे. सेनेचे अधिकारी आणि जवान काही दुसऱ्या ग्रहावरून तर आलेले नाहीत. मग हा एवढा मोठा फरक त्यांच्यात का? सामान्य नागरिक आणि लष्करामध्ये हा फरक का? तर इथे मी नमूद करू इच्छितो की प्रशिक्षण आणि जीवनमूल्याची जाण हा तो प्रमुख फरक आहे. इथे मी इंग्लिश मधल्या डी शब्दाचा वापर करणार आहे. तर मी तुम्हाला 4 डी बद्दल सांगणार आहे. डिसिप्लिन म्हणजे शिस्त, डिटर्मिनेशन म्हणजे दृढनिश्चय, डेडिकेशन म्हणजे समर्पण आणि डिवोशन म्हणजे भक्ती. त्याचबरोबर 3 सी यांचाही मी आज उपयोग करणार आहे. ते 3 सी म्हणजे करेज म्हणजे धैर्य, कन्व्हिक्शन म्हणजे स्वतःबद्दल स्वतःची खात्री, देशप्रेमाबद्दलची खात्री आणि कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता. ह्या तर हे जे 4 डी आणि 4 सी आहे
हे प्रशिक्षणात लष्कराला सांगण्यात येतात, शिकवण्यात येतात आणि त्यानेच हा बदल आणि फरक जाणून येतो. तर शिस्त यातली सर्वात महत्वाची आहे आणि सर्वसामान्य आणि लष्करामध्ये जो फरक जाणून येतो तो या शिस्तीमुळे आहे. आता शिस्त म्हणजे कडक सावधानमध्ये उभं राहणं एवढंच नाही आहे. शिस्तीची जी व्याख्या लष्कराकडून सामान्य जनतेजवळ आलेली आहे ती म्हणजे जरा वेगळीच आहे. तर मी जे शिस्त बोलतोय त्याबद्दल मी तुम्हाला जरा कल्पना द्यायची इच्छा आहे. शिस्त सर्वात पहिले म्हणजे वेळ पाळणे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी वायुसेनेत होतो तेव्हा नागपूरलाच मी शेवटचं टेन्युअर केलं. तर माझ्याकडे कधीही माझ्या सिव्हिल मित्रांना आणि वायुसेनेच्या मित्रांना जर बोलवलं तर त्यांना एक वेळ देण्यात येत असे. ती वेळ देण्यात आल्यावर माझे सिनियर ऑफिसर्स सुद्धा वेळेवर हजर होऊन जातील, पण सिव्हिलियन फ्रेंडला वेळ होईल. माझं असं म्हणणं नाही की सगळेच असे असतात, पण साधारणतः, आणि तुम्ही माझ्याबरोबर सहमत असाल की सिव्हिल लाईफमध्ये वेळेचं महत्व तेवढं नाही आहे. आता वेळेच्या महत्वाने काय एवढं घडतं? जर तुम्हाला कुठे एकाच ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही बॅकवर्ड त्याचं वर्कआउट केलं पाहिजे की जर मला 8 वाजता पोहोचायचं आहे तर मी किती आधी निघालो म्हणजे तिथे पोहोचीन, त्याच्या आधी किती तयारी होईल, म्हणजे मग ते अगदी सोपं होतं. वेळेवर जाणं हे महत्वाचं आहे. हे लहानपणापासून आपण सगळ्यांना शिकवतो, पण आपण किती लोक पाळतो हे फार महत्वाचं आहे. तर दुसरं येतं शिस्तीतच, ते म्हणजे नियम पाळणे. आता जर नियम रस्त्यावर असलेले वाहतुकीचे नियम असोत, ऑफिसचे नियम असोत किंवा सोसायटीमध्ये वागण्याचे नियम असोत, नियम पाळणे किती महत्वाचं आहे हे आपण सर्व जाणतोच. तर माझं एकच म्हणणं आहे, जर आज 15 ऑगस्टच्या दिवशी शिस्त पाळायची हा जरी आपण प्रयत्न केला तर आपल्या देशातील बऱ्याच समस्या यांचं निवारण होईल. शिस्तीत राहणे, नियम पाळणे म्हणजेच भ्रष्टाचाराला आळा घालणे. आता तुमचं म्हणणं पडेल की सगळ्या ज्येष्ठ लोकांना हे सांगण्याची गरज काय, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजकाल फक्त मुलांनाच हे शिकवण हवी आहे असं नाही, बऱ्याच आपल्यासारख्या आबालवृद्धांना सुद्धा याची जरूर आहे. तर या शिस्तीकडे आपण जरा लक्ष देऊया. बाकी जे मी 4D सांगितले आणि 3C सांगितले त्यातल्या एकाच D वर मी आज चर्चा केली. बाकी जर शिस्त पाळल्या गेली तर आपोआपच मागून वाटचाल करतील असं मला वाटतं. असो, आता देशप्रेमाचा हा अनुभव जर आपल्याला एक्सप्रेस करायचा असेल, म्हणजे सगळे देशभक्त तर आहेत हे मी आधीच कबुली दिली आहे, अगदी एका सफाईवाल्यापासून तर अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे आहे, मध्ये देशप्रेम हे आहेच. ते व्यक्त होतं की नाही याला सुद्धा तितकंच महत्व आहे. जर मग हे देशप्रेम आपल्याला अनुभव हा देशप्रेमाचा एक्सप्रेस करायचा असेल, म्हणजे व्यक्त करायचा असेल, तर काय करावे बरे? अगदी सोपं आहे. या खालील गोष्टी जर आपण पाळल्या तर तुमचं देशप्रेम व्यक्तही होईल आणि तुम्हाला सुद्धा त्याची सतत जाणीव होत राहील, वर्षभर त्याची जाणीव होत राहील. त्या गोष्टी म्हणजे निवृत्त सैनिकांचा आदर आणि जमलं तर मदत. हे मी लष्करातला असल्यामुळे म्हणत नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1947 साली स्वातंत्र्यानंतर नेहरूंना एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी प्रमुख 2 गोष्टींचा उल्लेख केला होता. पहिली गोष्ट होती आपल्या सीमारेषा जशा आहेत, जिथे आखल्या गेल्या आहेत, त्याचं स्पष्टीकरण सर्व जगभर दिलं पाहिजे. म्हणजे
आखलेल्या त्या सीमारेषा सुनिश्चित केल्या पाहिजे. आपण ते ऐकलं नाही आणि आज काय होत आहे आपण बघतोच आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं होतं की लष्करी अधिकारी आणि जवानांकडे वेलफेअरसाठी इतकं लक्ष द्या, त्यांना काहीही कमी पडू देऊ नका. म्हणजे काय होईल, देशाप्रती त्यांचं कर्तव्य ते नीट बजावू शकतील. तीच गोष्ट मी तुम्हाला आज सांगत आहे. बरं, फक्त लष्कराच्या सैनिकांचा आदर केला पाहिजे असं नाही. देशासाठी जे कार्य करतात ते डॉक्टर्स, आता सध्या कोविडमध्ये ते प्रमुख आहेत, सायंटिस्ट, इंजिनियर्स, सगळ्यांचा आदर करणं आपण शिकलं पाहिजे. तिसरी गोष्ट, देशाचा झेंडा फडकवण्याचा अभिमान आपल्या सगळ्यांमध्ये हवाच. आणि शेवटची पण तितकीच महत्त्वाची म्हणजे देशासाठी त्यागाची तयारी पाहिजे. आणि त्याग म्हणजे सामान्य जनतेकडनं खूप त्याग मागत नाही आहे देश. छोट्या छोट्या गोष्टी आहे. अगदी छोटी गोष्ट सांगायची असेल तर लोकतंत्र हे अबाधित राहावं म्हणून सर्वांनी जाऊन मतदान करावं, हे सुद्धा देशासाठी अतिशय कामाची गोष्ट होईल आणि त्याच्या प्रती देशप्रेम आपलं प्रतीत होईल, हे मी सांगू इच्छितो. आता स्वातंत्र्य आणि जबाबदारीची जाण ही तरुणांना कशी करून द्यायची? कारण आता जवळजवळ किती 60% लोक हे तरुण आहेत. 2020 मध्ये 60% तरुण आहेत. तर हा आपल्या समाजाचा कणाच आहे म्हटलं तर वावगं होणार नाही. तर यांना देशप्रेमाचे धडे द्यायचे कसे? कारण त्यांची देशप्रेमाची व्याख्या वेगळीच आहे. ते मोटरसायकल घेतात, त्याच्यावर झेंडा लावतात आणि मोटरसायकल 60च्या वर स्पीडनी चालवतात आणि देशाबद्दल भारत माता की जय म्हणत रस्त्यावर फिरतात. त्यांची त्यात चूक आहे असं मला बिलकुल वाटत नाही, कारण आपण त्यांना देशप्रेमाचे धडे व्यक्त कसं व्हायचं हे सांगितलंच नाही आहे. त्यामुळे घरोघर या देशप्रेमावर चर्चा झाली पाहिजे. देशप्रेमाला बढावा कसा मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे. देशाची प्रगती, देशाचे स्वातंत्र्य या विषयांवर आपण नेहमी बोलत राहिलं पाहिजे. देशाच्या प्रेमाविषयी, देशाचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे हे आपण त्यांना सांगितलंच पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्ट करू इच्छितो की देशप्रेमाशिवाय देशाचे अस्तित्व नसूच शकतं. कारण ते लोकांना जवळ करतं. देशप्रेम एक अशी गोष्ट आहे जी लोकांना जवळ करते आणि ते लोकांना बांधून ठेवते. देशप्रेमाशिवाय देशाची प्रगती ही असंभवच. हे आपल्या जितक्या लवकर लक्षात येईल तितकं बरे. तर जसं सकाळी उठल्यावर आपण देवाला प्रार्थना करतो, तसंच जर आपण नियम केला की देशाबद्दलही 2 गोष्टी आपण आपल्या तरुणांना सांगायला पाहिजे, तर तरुणांचा देशप्रेमाबद्दलची ज्या शंका आहेत त्या नक्कीच दूर होतील. तर आज जे आपण देशप्रेमाबद्दल बोललो त्यात हे तर सुनिश्चित झालं की देशप्रेम म्हणजे लष्कर, हा जो एक फॉर्म्युला आहे तो चुकीचा आहे. कारण देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये देशप्रेम तितकंच असतो, तो तितकाच पॅट्रिऑटिक असतो जितकं की लष्करचे लोक असतात. परंतु काय होतं, लष्करांना काम जे असतं ते देशाच्या सुरक्षिततेचं असतं. त्यामुळेच त्यांचं देशप्रेम हे व्यक्त होतं. आणि सामान्य लोकांचं, जसं व्यापारी घ्या, मोठे मोठे इंडस्ट्री. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मी रिलायन्स इंडस्ट्री जामनगर इथे गेलो होतो लीडरशिप या विषयावर लेक्चर द्यायला. तिथे सगळ्या कामगारांसाठी जो रहिवासाचं स्थान आहे
तिथली शिस्त पाहून मी अचंबित झालो. रिलायन्स सारख्या प्रायव्हेट कॉर्पोरेटमध्ये इतकी शिस्त असेल असे मी कधी स्वप्नातही नव्हते पाहिले. गेटवर पूर्ण सिक्युरिटी आहे. त्यांच्या मुख्यद्वाराच्या आत गेल्यावर स्पीड लिमिट 30 किलोमीटर प्रति तास आहे आणि सगळे ती पाळतात. कारण पाळली नाही तर तुमच्या गाडीचा नंबर नोट होतो आणि तुमच्या बँक अकाउंटमधून डायरेक्ट पैसे जमा केले जातात. तर शिस्त ही कोणीही पाळू शकतं हे याचं उदाहरण आहे. तर जर आपण मनावर घेतलं तर सामान्य नागरिकांमध्येही देशप्रेम आहे हे आपण दाखवू शकतो आणि ते व्यक्त करणं फार महत्त्वाचं झालं आहे. आजकालच्या जगात जर तुम्ही व्यक्त झाले नाही तर ते तुमच्यात नाही असंच समजलं जातं. त्यामुळे मी परत एकदा या 15 ऑगस्टच्या दिवशी हे सांगू इच्छितो की जितकं लष्करामध्ये देशभक्ती देशप्रेम आहे तितकंच सामान्य नागरिकातही आहे. फक्त ते व्यक्त करणं फार महत्त्वाचं झालं आहे. एवढं बोलून आपण देशप्रेमावरचं आजचं संभाषण. दिनांक 7 ऑगस्टच्या संध्याकाळी कालिकत येथे एक दुर्दैवी विमान दुर्घटना घडली. त्यात एक अत्यंत कुशल आणि अनुभवी मराठमोळ्या वैमानिकाला आपले प्राण गमवावे लागले. पण त्याच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठांमुळे बऱ्याच प्रवाशांचे प्राण वाचले. त्या दिवशी काय घडले हे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो शोधून काढेलच. पण दुर्घटनेबद्दल ज्या उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत किंवा विविध अनुमान मांडण्यात येत आहे ते थांबवण्यासाठी किंवा त्याला आळा घालण्यासाठी मी विमान दुर्घटनेसाठी किती विविध गोष्टी कारणीभूत असू शकतात हे या दुर्घटनेच्या अनुषंगाने विशद करू इच्छितो. दिवंगत वैमानिक आणि प्रवासी यांना ही श्रद्धांजली हा विषय घेऊन मी आपणास 18 ऑगस्ट 2020 ला भेटणार आहे. नमस्कार.